नमस्कार. शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. काही ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला भेटला आहे. तर असेच हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर IMDच्या अंदाजानुसार आपण पाहणार आहोत 27 तारखेला कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. खास करून 28 तारखेला कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी सर्व पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागात जोरदार पावसाची अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पाहायला भेटणार आहे 28 तारखेला. खास करून 28 तारखेला कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पूर परिस्थिती निर्माण देखील होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 29 तारखेचा अंदाज पाहायला गेला तर कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस हा सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ही 29 तारखेला आहे. तर 30 तारखेला बघायला गेलं तर कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता 30 तारखेला आहे. तर IMDच्या अंदाजानुसार 27, 28, 29, 30 तारखेचा अंदाज पाहिला आहे. तर आता स्कायमेटच्या अंदाजानुसार अंदाज लक्षात घेणार आहोत आपण. स्कायमेटच्या अंदाजानुसार हा मराठवाड्यात 27 तारखेला मराठवाड्याच्या बाउंड्रीवर म्हणजे महाराष्ट्र आणि खालच्या बाउंड्रीवर जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर 29 तारखेला देखील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात, तर मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही 28 तारखेला स्कायमेटच्या अंदाजानुसार आपल्याला दिसत आहे. तर 29 आणि 30 तारखेचा अंदाज बघायचा लक्षात घेता 29 तारखेला कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता ही स्कायमेटच्या अंदाजानुसार आपल्याला लक्षात येते. तर 30 तारखेला देखील कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग या भागात जोरदार पावसाची शक्यता ही स्कायमेटच्या अंदाजानुसार आपल्याला लक्षात येते. तर 27, 28, 29 तारखेला सविस्तर हवामानाचा अंदाज आपण आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर 27 तारखेला पाहायला गेलं तर वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, त्याचबरोबर हिंगोली, वाशिम, पुसद या भागात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर लातूर, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, शेगाव, अमरावतीचा काही भाग, नागपूर, त्याचबरोबर इकडं सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे या भागात जोरदार पाऊस हा 27 तारखेला दुपारनंतर आपल्याला बघायला भेटणार आहे. नांदेड, चंद्रपूर, नागपूरच्या भागात देखील 27 तारखेला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ते गोंदियात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे 27 तारखेला दुपारच्या सत्रात पाहायला भेटणार आहे आपल्याला. तर इकडं कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाला सुरुवात ही 27 तारखेपासूनच होणार आहे. तर 27 तारखेला इकडं सर्वत्र विदर्भात पाऊस बघायला भेटणार आहे आपल्याला. तर मराठवाड्यात देखील 27 तारखेला जोरदार पाऊस बघायला भेटणार आहे. 27 तारखेला दुपारनंतर कोल्हापूर, सोलापूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 28 तारखेला बघायला गेलं तर जळगाव, अकोला, नांदेड, सोलापूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 28 तारखेला कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर इकडे धुळे, शिरापूर या भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे 28 तारखेला आपल्याला बघायला भेटणार आहे. त्याचबरोबर जालना, छत्रपती संभाजीनगर, फलटण, पैठण, बीड, माजलगाव, परळी, पेठ, बार्शी, लातूर, तुळजापूर, उदगीर, अहमदपूर, देगलूर, इंदापूर, अमरावती, करमाळा, पंढरपूर, विटा, कराड या भागात 28 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. तर अहिल्यानगर, पुणे, मुंबई, पालघर या भागात
मुसळधार पावसाची शक्यता 28 तारखेला दुपारनंतर देखील पाहायला भेटणार आहे। या भागात पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे। कोकण किनारपट्टीच्या भागात तर सातारा जिल्ह्याच्या भागात जोरदार पाऊस 28 तारखेला आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर 29 तारखेला देखील कोकण किनारपट्टीच्या भागात नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगरचा काही भाग या भागात 29 तारखेला देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। उर्वरित भागात मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, नाहीतर हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे। 30 तारखेला देखील कोकण किनारपट्टीच्या